नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं भारत टेक्स 2025 या प्रदर्शनाला भेट दिली. भारत टेक्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं भव्य वस्त्रोद्योग प्रदर्शन असून ते उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये कच्च्या मालापासून ते तयार उत्पादनांपर्यंत विविध उत्पादनं आणि यंत्रसामग्रीचा समावेश आहे. नवी दिल्ली स्थानकावर काल रात्री चिंगराचिंगरी होऊन किमान 18 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी उत्तर रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक नरसिंह देव आणि मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगावार यांची समिती रेल्वेनं नेमली आहे. या समितीने स्थानकांवरचे सीसीटीव्ही फुटेज राखून ठेवायचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोकभावना प्रकट केली आहे. भारतीय भांडवली बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात 21,272 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. जानेवारीत एकंदर 78,027 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाली होती. उत्तर प्रदेशात बाराबंकी इथं पूर्वांचल एक्सप्रेसवेवर आज पहाटे रस्ता अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 6 पेक्षा जास्त जखमी झाले. प्रवाशांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण उपचारादरम्यान मरण पावले. मुंबईतल्या मस्जिद बंदर भागात आज सकाळी एका इमारतीला लागलेल्या आगीत 2 महिलांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. धुरामुळे गुदमरून जखमी झालेल्यांवर जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.